नमस्कार. सात्विक कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे यामध्ये आपण सराव संच 2.5 यामधला प्रश्न 2 मूळ ज्याच्यामध्ये तुम्हाला दिले खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला बघा, x वर्ग प्लस 7x वजा 1 बरोबर 0 असं समीकरण आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रश्न दुसऱ्यामधला पहिला प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे. x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. याच्यामध्ये काय करायचंय? काहीच करायचं. जसं मागच्या सराव संचामध्ये तुम्ही पाहिलं त्या प्रकारे याची तुलना करायची आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत. मग आता इथं सूत्र घेऊ आपण, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. c याची काय करायची तुम्हाला तुलना करून, बरोबर आलं. आता इथं a b आणि c च्या सरळ सरळ तुम्हाला किमती काढायच्या आहेत. किमती आपल्याला माहिती आहेत. x चा वर्ग म्हणजे a बरोबर तुमची किंमत येणार आहे 1, कॉमा बी ची किंमत तर इथं दिसते आपल्याला 7 आणि सी बरोबर आपल्याला दिलेला आहे वजा 1. आलं. आता काय करायचं, इतकं तुमचं आल्यानंतर बी चा वर्ग वजा 4ac हे सूत्र आपल्याला मागच्या प्रकरणामध्ये पण होतं, या प्रकरणामध्ये पण आपल्याला घ्यायचे. मग आपण इथं सूत्र लिहू, बी चा वर्ग गुणिले 4 वजा 4 गुणिले ac. याच्या छेदामध्ये किती दिलेले तुम्हाला ते नाही, बरोबर. मग आता बी चा वर्ग वजा 4ac चे आपण जसं आतापर्यंत समीकरण सोडवले तुम्ही त्या पद्धतीने याचा गुणाकार आपण इथं करू. आता 7 चा वर्ग बी चा वर्ग म्हणजे बरोबर वजा 4 a ची किंमत किती आहे तुमच्याकडे 1 आणि c ची किती आहे वजा 1. सरळ सरळ गुणाकार, बरोबर. इकडे गुणाकार केला तर तुमचा येणारे गुणाकारच किती 4. मग 7 चा वर्ग घ्या, 7 7 किती 49 प्लस 4 करा, बरोबर. 49 अधिक किती करायचे तुम्हाला 4. 49 आणि 4 किती झाले तुमच्याकडे 53. सूत्र लिहितोय मी इथं, लक्ष द्या. बी चा वर्ग वजा 4ac असं आपल्याला सूत्र दिलेलं आहे. आता याची पूर्ण किंमत किती आली तुमच्याकडं, ह्या दोघांची बेरीज करा 53. मग याची किंमत आली तुमच्याकडे 53. तुमच्या विवेचकाची किंमत तुम्हाला विचारलेली होती आणि आपल्याला त्या विवेचकाची किंमत सांगायची. याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला फक्त एवढंच करायचं, बी चा वर्ग वजा 4ac घ्या, त्याच्यामध्ये त्याची किंमत काढ. अलग लक्षात. याच्यामध्ये तर 100% काही अडचण नाही. किती टक्के? 100% काही अडचण नाही. पण अनावधानानं जर तुम्हाला अडचण असेल तर विचार, काहीच नाही. सूत्र घ्या, किमती मांडा, त्याच्यानंतर हे सूत्र घ्या आणि हे सूत्र खाली घेऊन त्याची जी काय तुमची बेरीज वजाबाकी जी येणार आहे ती इथं मांडता आली पाहिजे. झालं? अलग लक्षात. चला लिहून घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा, तिथं तुम्ही सोडवणार पण बघायचं आपल्याला. दुसरा प्रश्न आपल्याला इथं दिलाय, 2y चा वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0 याच्यासोबत त्याची तुलना करायची. मग सूत्र दिले, सूत्रानुसार आपण सरळ सरळ किमती मांडून घेऊ, बरोबर. हे सूत्र कायम लक्षात ठेवायचे मित्र, मोडायचंच नाही त्यात. बी ची किती आहे आपल्याकडं वजा 5, सी किती आहे 10, बरोबर. आपल्याला दुसरं सूत्र काय दिले, याच्याशी आपण तुलना केल्यानंतर किमती तुमच्याकडे आल्या. मग म्हणून आपल्याला दुसरं सूत्र काय आहे, बी चा वर्ग वजा 4 गुणिले ac. सरळ सरळ बी चा वर्ग किती आहे 5 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे तुमच्याकडे 2, c ची किंमत किती आहे तुमच्याकडे 10, बरोबर. आता याचा भागाकार का आपल्याला याचं काय करायचं तुम्हाला गुणाकार करून घ्या. गुणाकार करून घेतला किती आला, याचा वर्ग काढा 25 आला, याचा गुणाकार 80 आला. सरळ गुणाकार करायचा, काहीच बारा भानगडी करायच्या नाही. मग इथं 25 वजा 80 करायचं. 25 वजा 80 का करायचं आहे आपल्याला, बी चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. मग आपण इथं लिहू, म्हणून बी चा वर्ग वजा 4ac बरोबर 25 मधून 80 तुम्हाला वजा करायचे. येणारी किंमत तुमची वजा येणार आहे आणि ती किती येणार आहे वजा 55.
अशा प्रकारे तुमचं विवेचकाची किंमत तुमच्या 55 आलेली आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा, त्याच्यामध्ये हे सूत्र कायम लक्षात ठेवा. हे 1 2 इथं हालायचंच नाही. सूत्र ध्यानातच ठेवावं लागतंय, तरच तुम्हाला काम करायला सोपं जाईल. अन्यथा तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकणार नाही. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला 3च प्रश्न दिले, ते तिसरा पण लगेच बघणार आहोत. बघा काय दिले सूत्र. आपला प्रश्न वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2. लय डोकं लावायचं नाही, डोकं कमीच लावायचं. मग a ची किंमत काय आली तुमच्याकडं, वर्गमुळात 2 x वर्ग आहे म्हणून. b ची किंमत किती आली 4. c ची किंमत किती आली 2 वर्गमुळामध्ये 2. आल्या का किमती तुमच्या आल्या. करायचं काय काय काढायचं तुम्हाला लक्ष द्या. b चा वर्ग वजा 4a c ची किंमत काढायची. मग याला कंसात घ्या. b किती आपल्याकडे 4 चा वर्ग आहे वजा 4 गुणिले a किती आहे तुमच्याकडं वर्गमुळात 2. c किती आहे 2 वर्गमुळात 2. इथं काय होते ते आपण पुन्हा बघणार आहोत. बरोबर. आता सरळ 4चा वर्ग घ्या अगोदर. मग 4चा b चा वर्ग वजा 4ac याचा आता सरळ गुणाकार करा किंवा भागाकार करा. आता 4चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती आला 16 वजा याचा पण गुणाकार 16 येते बघा. करून बघा आला का. 4 2 किती 8 आणि वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ते तुम्हाला पाहायचे आहे. मग आता इथं वजा आहे, मग याचा पण गुणाकार किती आला तुमच्याकडे 16. मग आता ह्या विवेचकाची किंमत नेमकी किती येणार आहे तुमच्याकडे 0. 16 वजा 16 म्हणून b चा वर्ग वजा 4ac बरोबर आपल्याकडे विवेचक आला 0. समजलं. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 तुम्हाला दिलेले, त्याच्यामुळे तुमचं जे कन्फ्युजन होतं ते दूर झालं. कारण इथं आता येणे गुणलं तर त्याचा गुणाकार 4 यायला, मग 4 चौक 16 म्हणून तुमचा गुणाकार किती आला इकडं 16. आणि अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न दुसऱ्यामधला प्रश्न तिसरा संपलाय. आपण प्रश्न मूळ तिसऱ्यामधला पहिला पाहणार आहोत. याच्यामध्ये काय अडचण नाही ना. पुढं आपल्याला काही अजून दिले अल्फा बीटाच्या पण किमती काढायच्या आहेत वगैरे, ते आपण नंतर बघू. तिसऱ्यामध्ये असं सांगितले विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा, असा प्रश्न दिलेला आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा. x चा वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. आता आपल्याला डेल्टाचं चिन्ह यूज करावं लागेल त्या ठिकाणी. बरोबर. ते आपण नंतर बघू. आता याची तुलना कशासोबत करायची तुम्हाला. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून ते तुम्ही लिहायचं. मग आता इथं abc किमती निघतील. मग a ची किंमत आपल्याकडे काहीच नाही म्हणजे 1 आहे. b ची आली आपल्याकडे वजा 4, c ची आली आपल्याकडे 4. बरोबर. आता काय करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं डेल्टा यूज करायचं. मग डेल्टा म्हणजे हा. मग बरोबर b चा वर्ग वजा 4 गुणिले ac याची किंमत तुमच्या लक्षात राहिलाच पाहिजे किंवा त्याची किंमत तुम्ही काढू शकता. तर आता इथं मग सारखंच होणार. 4 b चा वर्ग किती 4 वजा 4 गुणिले किती 1 गुणिला c किती 4. बरोबर. 4 1 4 4 चौक 16. इकडे पण याचं उत्तर किती आलं तुमच्याकडे 16 वजा 16. सरळ सरळ वजा बाकी झालेली आहे. मग तुम्हाला काय विचारलंय तर डेल्टा विचारलाय. डेल्टा बरोबर काय दिले आपल्याला b चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. मग आपण काढू शकतो डेल्टा बरोबर उत्तर आले तुमचं 0. बरोबर. अलग लक्षात. असा सोपा प्रश्न आहे. आता हे झाला. याच्यावरून पुढचे प्रश्न तुम्हाला पाहिजे. बरोबर. समजलं ना. समीकरण खूप सोपं आहे. याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा आणि पहा. आपले राहिलेले प्रश्न आपण लगेच बघणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जायचं आहे. बरोबर. प्रश्न तिसऱ्यामधला पहिला प्रश्न या ठिकाणी संपला आहे. आपण पुढचे 2 लागलीच बघणार आहोत. थांबू आपण.